आज आपण रेस्टॉरंट स्टाईल मिक्स व्हेजिटेबल मसाला खिचडी बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला इथे एका कुकरमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे। त्यामध्ये एक मोठा चमचा घी घालून घेतलेला आहे आणि 2 तेजपानं, लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे, दालचिनी आणि फोडणीसाठी यामध्ये आपण मोहरी आणि जिरं घालून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण यामध्ये चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कढीपत्ता। कांदा छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतला की यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची। पेस्ट थोडा वास जाईपर्यंत परतून घ्यायची। त्यानंतर यामध्ये आपल्याला सर्व सुके मसाले घालून घ्यायचे आहेत। हळद, लाल तिखट, धणे पावडर, जिरे पावडर आणि थोडासा गरम मसाला। मसाले एकजीव करून झाल्यावर आपण यामध्ये एक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे। त्यानंतर मी इथे भाज्यांमध्ये फ्लॉवर, गाजर, वटाणा, बटाटा आणि फरसबी घातलेली आहे। त्यासोबतच आपल्याला इथे धुतलेला तांदूळ घालायचा आहे आणि मूग डाळ, तूर डाळ या दोन्ही डाळी धुवून घालायच्या आहेत। सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे। पाणी आपल्याला थोडं जास्तच घालायचं आहे। भात आणि डाळ चांगलं मऊ शिजली पाहिजे। पुन्हा सर्व छान एकजीव करून घेऊ। कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि कुकरच्या आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपण कुकर थंड झाला की झाकण काढून घेऊयात। आपला भात एकदम छान मऊ शिजलेला आहे। आपल्याला जर असा नुसता मऊ खिचडी भात आवडत असेल तर आपण डायरेक्ट असाच खायला घेऊ शकतो, पण मला पातळच खिचडी खायला आवडते। तर आता मी यामध्ये गरम पाणी घालून घेतलेलं आहे। आपल्याला खिचडी किती पातळ ठेवायची आहे, जाड ठेवायची आहे त्यानुसार आपण यामध्ये पाणी घालायचं आहे। त्यानंतर यावर गरम मसाला पावडर घालून घ्यायची आणि कसुरी मेथी थोडी भाजून त्याची पावडर करून ती घालायची आहे। त्यानंतर आपण पुन्हा थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि सर्व छान एकजीव करून 5 ते 7 मिनिटे खिचडी शिजवून घ्यायची। तर आपली खिचडी तयार झालेली आहे। आता आपण वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात आणि लगेचच गॅस बंद करून घ्यायची आहे। आपली मस्त गरमागरम मिक्स व्हेजिटेबल मसाला खिचडी खायला तयार झालेली आहे। आपल्याला जर यामध्ये अजून थोडा मसाला हवा असेल, थोडा अजून रंग लाल दिसायला पाहिजे असेल तर आपण वरून घी गरम करून त्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून त्याचा तडका देऊ शकतो। आणि अशा पद्धतीने बनवलेली खिचडी आपण गरमागरमच सर्व करायची आहे। ती थंड झाली की मजा नाही आहे।